नाथ जीव आहे पण तो कसा आहे, खूप सूक्ष्म आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण वस्त्र परिधान करतो, थोडा दिवस आपण ते वस्त्र वापरतो, खराब झाल्याच्या नंतर आपण टाकून देतो व नवीन वस्त्र परिधान करतो. त्याचप्रमाणे आपला जीव केवळ शरीर बदलतो, आपला जीव काय असतो, तोच असतो. विठ्ठल विठ्ठल. देवाशी नातं जोडलं पाहिजे. हा देह कसा आहे, नासिवंत आहे, पण याच्यामधला जो जीव आहे, जीव आणि देव हे दोघे कसे आहेत, एकच आहेत, पण ते दिसत नाहीत, अत्यंत सूक्ष्म आहेत. मी तर तुम्हाला म्हटलं, एक केस घ्यायचा, त्याचे 1000 तुकडे करायचे, 1000 तुकडे केल्याच्या नंतर जेवढा कण तुम्हाला दिसतो, तेवढा बारीक, तेवढा सूक्ष्म आपल्या या देहामधला काय आहे, जीव आहे. एकदा काय झालं, प्रभू रामचंद्रांनी वालीस मारल्याच्या नंतर वालीची पत्नी विनाकारण शोक करू लागली. ती काय करू लागली, रडू लागली. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणे, तू रडतेस कशाला, तू ज्या देहासोबत संसार केलेला आहेस, तो देह तुझ्याच तर पुढे आहे. तो देह कुठं गेलेला आहे का, नाही गेलेला. फक्त याच्यामधला जो जीव आहे, तो जीव दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करण्याकरता गेलेला आहे. म्हणजे जीव हा तोच असतो, फक्त देह काय करत असतो, तो वेगवेगळा परिधान करत असतो. बरं, हा जो देह आहे, तो देह तरी आपला आहे का, नाही. देह हे काळाचे, धन कुबेर येथे मनुष्याचे काय आहे, आपला देह आपला आहे का, नाही. जेव्हा आपल्याला त्या काळाचं बोलवणं येईल, तेव्हा आपल्याला लगेच जावं लागणार आहे. म्हणून आपण सुद्धा देवाचं स्मरण केलं पाहिजे, आपण सुद्धा देवाशी नातं जोडलं पाहिजे. आणि देवाशी नातं जोडल्याच्या नंतर काय होतं, मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगते. विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक पंडित होते. मग त्यांना 20,000 रुपये महिना मिळायचा. मग त्यांची जी मुलगी होती ती 10 वर्षाची होती. मग पंडितला असं वाटलं की आपली मुलगी 10 वर्षाची झालेली आहे, 18 वर्षामध्ये मुलीचा विवाह करायचा आहे. मग आपण काय केलं पाहिजे, हे पैसे एखाद्या व्यापाऱ्याकडे दिले पाहिजेत. आपण कुणाकडे तरी हे पैसे काय केले पाहिजेत, साठवले पाहिजेत. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपण आपले पैसे वापस घेऊन आलं पाहिजे, असा विचार त्या पंडिताने केला. 20,000 रुपये घेतले आणि 20,000 रुपये घेऊन तो एका सावकाराकडे आला. सावकाराकडे आल्याच्या नंतर त्याने ते 20,000 रुपये त्या सावकाराला दिले. सावकाराला 20,000 रुपये दिल्याच्या नंतर त्याने सांगितलं, माझी मुलगी 10 वर्षाची आहे, माझी मुलगी 18 वर्षाची झाल्याबरोबर मी तिचा विवाह करणार आहे. त्यावेळी तुम्ही मला माझे 20,000 रुपये परत द्यायचे म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं, ठीक आहे. म्हणे, तुमच्या कसं लक्षात राहणार, मी तर 8 वर्षानंतर येणार, आणि मग तुमच्या कसं लक्षात राहणार की मी तुम्हाला 20,000 रुपये दिले होते. सांगितलं, एका वहीवरती खूण करून ठेवा, आणि मग त्याच खुणेला पाहून मी काय करेल, असं समजेल की माझे 20,000 रुपये तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही सुद्धा माझे 20,000 रुपये मला परत द्यायचे. दोघांचं असं ठरलं आणि मग ते पंडित निघून गेला. बघता बघता वर्ष निघून जाऊ लागले. तो दिवस आलेला होता, म्हणून तो पंडित आनंदाने निघाला पैसे आणण्याकरता निघाल्याच्या नंतर तो पंडित जो होता तो सावकाराकडे आला. सावकाराकडे आल्याच्या नंतर तो आपले पैसे जे होते ते पैसे मागू लागला. सावकार म्हणे, तुमचे पैसे माझ्याकडे नाही आहेत. म्हणे, असं कसं, तुमच्याकडं वह्या आहेत, त्यातच एक छोटीशी वही आहे, आणि त्या छोट्याशा वहीमध्ये तुम्ही माझं नाव लिहिलेलं आहे की मी तुम्हाला 20,000 रुपये दिलेले आहेत, म्हणून तुम्ही माझे पैसे मला परत करा. त्यावेळेस
सावकाराने सगळ्या वह्या बघितल्या, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की बँकेमध्ये सुद्धा पैसे ज्यावेळेस आपण टाकतो, पैसे ज्यावेळेस बँकेमध्ये ठेवतो त्यावेळेस देताना ते जास्त विचार करत नाहीत, पण घेताना मात्र साईन वगैरे बरोबर किती विचार करतात. म्हणजे काही लोकांना घेताना काही वाटत नाही, पण देताना मात्र खूप त्रास होतो. विठ्ठल विठ्ठल. मग तसंच बरं का, आता हे काही पैसे द्यायला तयार नव्हता. मग काय करावं असा विचार करायला लागले. काहीच त्याला सुचना. मग पंडित घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याला वाटलं आपण राजाकडे गेलं पाहिजे, कदाचित राजा काहीतरी मार्ग काढेल. म्हणून पंडित घराबाहेर निघाला, राजवाड्यामध्ये आला, राजाशी बोलू लागला. राजाने सांगितलं, बर त्या वहीमध्ये तुझं नाव आहे का? पंडिताने सांगितलं, माझ्या समोर वहीमध्ये त्याने नाव लिहिलेलं होतं माझं, परंतु मी आता गेलो पैसे मागण्याकरता, त्याने त्याच्या सगळ्या वह्या पाहिल्या, पण माझं नाव काही कुठं नाही. राजा म्हटला, आता तुझं नाव नाही म्हणल्यावर आता मी सुद्धा काही करू शकत नाही, तुझं तू बघून घे काय करायचं. पण तरीसुद्धा पंडित खूप हात जोडू लागला. म्हणे काहीतरी उपाय सांगा, माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे, माझी मुलगी ही लक्ष्मी आहे, तिचा विवाह करायचा आहे, माझ्याकडे नाही तर माझ्या मुलीकडे तरी बघून मला काहीतरी मदत करा. राजाने सांगितलं, ठीक आहे, रथामध्ये माझी उद्या मिरवणूक आहे, तू काय करायचं, फक्त माझ्या शेजारी बसायचं. काय करायचं, फक्त माझ्या शेजारी बसायचं. तुला तुझे पैसे काय, त्याच्यापेक्षा दुपटीने तुला तुझे पैसे तो सावकार देईल. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजडल्याच्या नंतर पंडित राजवाड्यामध्ये आला. राजा रथामध्ये बसला आणि राजाच्या शेजारी जाऊन तो पंडित बसला. बसल्याच्या नंतर सगळेजण थाटामाटामध्ये राजाची वरात काढू लागले. सगळ्यांना अत्यंत आनंद झालेला होता, राजा आला म्हणून. आणि त्याच ठिकाणी ज्याने पैसे घेतले होते 20,000 तो सावकार सुद्धा आलेला होता. त्या सावकाराने पाहिलं राजाकडे पाहिल्याच्या नंतर राजाच्या शेजारी लक्ष गेलं आणि तो सावकार थरथर कापायला लागला. म्हणे हा तर राजा आहे आणि या राजाच्या शेजारी बसलेला तो पंडित आहे, ज्याने मला 8 वर्षाखाली 20,000 रुपये दिले होते. किती दिले होते, 20,000 रुपये दिले होते. त्याला वाटलं आपण जर 20,000 रुपये परत दिले नाही तर राजा आपल्याला फाशीची शिक्षा देणार. आपण एकट्याला फसवतोय, पण राजाला वाटेल एकट्याला फसवलंय, याच्या अगोदर 10 जणाला फसवलं असेल. काय करावं विचार केला. तो पंडित घरी आला, सगळ्या वह्या चाळल्या, बघितल्याच्या नंतर छोटंसं अक्षर होतं, छोटीची तिथं साईन केलेली होती आणि पाहिलं तर तिथं त्या पंडिताचं नाव होतं आणि 8 वर्षाच्या अगोदर 20,000 रुपये दिलेले होते. किती दिले होते, 20,000 रुपये. त्याने 20 नाही तर 50,000 रुपये घेतले. 50,000 रुपये घेऊन राजाच्या जवळ आला. राजाच्या जवळ तो जो पंडित होता, तो पंडित बसलेला होता, त्या पंडिताला 50,000 रुपये दिले. आता तरी कळालं का नाही कळालं ना. मी सांगते, मी काय म्हटलं तुम्हाला, देवाशी नातं जोडायचं. कोणाशी नातं जोडायचं, देवाशी. या पंडितानं फक्त राजाशी नातं जोडलं तर याला दुप्पट तिप्पट पैसे भेटले. बरोबर आहे की नाही. मग आपण जर परमात्म्याशी नातं जोडलं तर आपला किती फायदा होईल विचार करा. म्हणून काय सांगितलेलं आहे, देवाशी नातं जोडा. विठ्ठल विठ्ठल. आठवणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू, जयाचे ते नाम. कोणाशी नातं जोडा, तर पांडुरंग परमात्म्याशी, देवाशी नातं जोडायचं आहे. आपल्याला सुद्धा देवाशी नातं जोडावं असं वाटतं, परंतु 3 प्रकारचे माणसं आहेत, म्हणून देवाजवळ जाऊ शकत नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यातलं मीठ काढणार आणि भरणीमध्ये टाकणार, भरणीमधलं मीठ काढणार चमच्यामध्ये घेणार, चमच्यामधलं मीठ घेणार भाजीमध्ये टाकणार, भाजीमध्ये टाकून आपण त्याला हलवणार आणि हलवून मग आपण काय करणार, त्याला
खाणार. म्हणजे एवढे कष्ट त्या मिठाला घ्यावे लागतात. का घ्यावे लागतात? कारण तो समुद्राच्या संगतीमधून कसा गेलेला असतो, दूर गेलेला असतो. म्हणून त्या मिठाला सुद्धा काय करावं लागतं, एवढे कष्ट सहन करावे लागतात. म्हणून त्या पंडिताने राजाची संगत केली, पंडिताचा सुद्धा फायदा झाला. बघ, आपण जर देवाची संगत केली, संताची संगत केली तर आपला का उद्धार होणार नाही? फक्त आपण देवाची संताची संगत केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मग आपण त्याला विचारणार की तुला हापूस आंबा का आवडत नाही? तर तो म्हणणार याच्यामध्ये कोय आहे आणि याच्यावरी साल आहे, आणि जर कोय काढलं, साल जर काढलं तर पूर्ण काय आहे, अमृत आहे. तसं मी व माझेपणा काढून टाकला तर पूर्ण देह कसा आहे, पवित्र आहे. निश्चित आपला उद्धार होईल, पण आपण मी व माझेपणा काढला पाहिजे. आवडती फळी नावडे अटोळी, आवडती फळी असार झाली अटोळी, त्यासाठी अवघडी फळाते कोणी. आपल्याला देवाजवळ जायचंय, पण आडवं काय येतं, मी व माझेपणा. विठ्ठल विठ्ठल. बघा, अहिरावण व महिरावण यांनी काय केलं, प्रभू रामचंद्राला व लक्ष्मणजीला चोरून नेलं. राम लक्ष्मण नेले आणले चोरुनी. दोघांना काय केलं, त्याने चोरून नेलं. मग हनुमंतरायाची जी शेपटी आहे, जिला माता पार्वती म्हटलं जातं, त्या शेपटीने हनुमंतरायाला सांगितलं, म्हणे तुम्ही तर गाढ झोपेमध्ये आहात, परंतु रामप्रभूला आणि लक्ष्मणजीला अहिरावणाने आणि महिरावणाने चोरून नेलेलं आहे. कळाल्याबरोबर हनुमंतराय उठले आणि उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर अहिरावणाने आणि महिरावणाने आपल्या देवीसमोर राम आणि लक्ष्मणाला नेलं. नेल्याच्या नंतर त्यांची जी देवी होती ती देवी बोलायला लागली, म्हणे अहिरावण आणि महिरावण तुम्ही दोघेही बाहेर जा. या रामाला आणि लक्ष्मणाला मला काय करायचं आहे, म्हणे कच्चंच खायचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर अहिरावणाला आणि महिरावणाला दोघांनाही अत्यंत आनंद झाला. म्हणे आतापर्यंत आपण जी सेवा केली देवीची, त्याचं फळ म्हणून आपल्याला भेटलं. अत्यंत ते दोघं आनंदाने नाचायला लागली. प्रभू रामचंद्राला कळालं दुसरं तिसरं कुणी नाही, हे कोण आहेत, हनुमंतराय आहेत. मग त्या देवीने विचारलं, म्हणे तुमचा कुणी पाठीराखा आहे का, तुम्हाला कुणी वाचू शकतं का? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने पाहिलं हनुमंतरायाची शेपटी. पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, आमचा जर हनुमिया असता तर आम्हाला
नक्कीच वाचवलं असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय सांगायचं होतं? अहिरावण व महिरावण म्हणजे मी व माझेपणा, प्रभू रामचंद्र म्हणजे ज्ञान आणि लक्ष्मणजी म्हणजे वैराग्य, आणि जे हनुमंतराय आहेत ते कोण आहेत? भक्ती आहेत. आता अहंकार आल्याबरोबर ज्ञानाला पळवून नेतं. जसं प्रभू रामचंद्राला अहिरावणाने नेलं, महिरावणाने जसं लक्ष्मणजीला घेऊन गेला. म्हणजे ममता जवळ आली की वैराग्य सुद्धा माणसाचं काय होतं? निघून जातं. आणि अहंकार जवळ आला की माणसाचं ज्ञान सुद्धा काय होतं? निघून जातं. पण हे दोघेही नाही निघून जावे याच्याकरता काय करावं लागल? हनुमंत रूपी भक्ती आपल्या जवळ यावी लागल. आणि ज्या दिवशी हनुमंत रूपी भक्ती आपल्या जवळ येईल त्या दिवशी आपलं ज्ञानही कुठं जाणार नाही आणि वैराग्य सुद्धा कुठं जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मागे ज्ञान धर्म वैराग्य अनोने लावे पंथे गा. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. बघा, एकदा का माणसाच्या जवळ भक्ती आली म्हणजे एकदा का देवाच्या नामाचं वेड लागलं की मग माणसाला कुठलीच गोष्ट आवडत नाही. फक्त मी व माझा देव. मग अहंकार सुद्धा येऊ शकत नाही, कुठलाच विकार आपल्या जवळ येऊ शकत नाही. बघा, जो बर्फ आहे, आपण काय पाहिलं? मुक्ताफळ पाहिलं. पाण्यापासून निर्माण झाले आणि पाण्यातच गेले. नंतर आपण मीठ पाहिलं. मग मिठापासून काय पाहिलं? की देवाशी नातं जोडलं पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे, देवाची संगत केली पाहिजे, निश्चित आपला उद्धार होईल. आता बर्फ सुद्धा पाण्यापासूनच निर्माण झालेला आहे ना, पण तो कसा आहे? पाण्यापासून वेगळा आहे. तसंच संत जरी देहामध्ये असले, देहाने जरी वेगळे असले तरी ते कसे आहेत? देवच आहेत. विठ्ठल विठ्ठल. बर्फ पाणी आहे पण पाण्यापासून वेगळा आहे. संत देह आहेत पण देव आहेत. देहाने जरी वेगळे असले तरी ते कसे आहेत? देवच आहेत. देवत संत देवत संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे एकच आहेत. तसं जीव आणि देव सुद्धा कसे आहेत? एकच आहेत. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, जीव जीते जीवना संगे, जीव जीते जीवना संगे,
जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. बघा, पाण्याची आवश्यकता प्रत्येकाला आहे, परंतु माशाला पाण्याचा वियोग झाल्याबरोबर काय होतो? माशाचा मृत्यू होतो. तसं देवाची आवड प्रत्येकाला आहे की नाही? पण सर्वात प्रिय देव कोणाला असतो? संताला असतो. असंही म्हणता येणार नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा भाव आहे तशी त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तया जवळी तैसा देव. ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा देवाविषयी भाव असतो तसा त्याच्याजवळ देव असतो. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाच्या मंदिरामध्ये जरी जायचं म्हटलं तरी सुद्धा काय लागतो? अंतःकरणामध्ये भाव लागतो. देवाचं नाम आपण आपल्या मुखावाट घेतलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कारण देवाचं नाम मुखामध्ये घेण्याकरता काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. देवाचं नाम मुखामध्ये घेण्याकरता काहीच लागत नाही. तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया विठ्ठल विठ्ठल. बघा, एक सिद्धांत सांगण्याकरता तुकोबारायांनी 3 दृष्टांत वापरले आहेत. पहिला आईचा आणि लेकराचा, दुसरं म्हणजे सूर्य आणि कमळ, तिसरा दृष्टांत म्हणजे पाणी आणि मासा. विठ्ठल विठ्ठल. किंबहुना धनुर्धरा ते मातेची या उदरा, तो मातेचा सोयरा हे तुका. बघा, आईचं लेकरावरती प्रेम एवढं असतं की आपण त्याची गणनाच करू शकत नाही. एवढं आई आपल्या लेकरावरती प्रेम करत असते. जसं गाईला वासरू प्रिय असतं. गाय आपल्या वासरावरती किती प्रेम करते, मेंढी आपल्या कोकरावरती किती प्रेम करते, बरोबर आहे की नाही?
प्रत्येक पक्षी आपल्या लेकरावरती किती प्रेम करतं, तसंच आईला सुद्धा आपलं लेकरू कसं असतं, खूप प्रिय असतं. जेवढं आई आपल्या लेकरावरती प्रेम करते तेवढं प्रेम कुणावरतीच करत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येकाचा आपल्यावर प्रेम करण्यामागचा काहीतरी स्वार्थ असतो, पण आईचा मात्र आपल्यावर प्रेम करण्याच्या मागचा ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईचं आपल्या लेकरावरती खूप प्रेम असतं. जेवढं आई आपल्या लेकरावरती प्रेम करते तेवढं जगाच्या पाठीवरती एका लेकरावरती प्रेम करणारं कुणीच नसतं. एक वेळेस आई आपला जीव देते, परंतु आपल्या लेकराचा जीव काय करत असते, वाचवत असते. ती आई असते. आईचं एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं, ते प्रेम शब्दामध्ये सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. नंतर म्हणतात की हे सुद्धा दृष्टांत फक्त 50% आहे त्या दृष्टांताला. कारण जाणते लेकरू माता लागे दूर धरू. कारण ज्यावेळेस लेकरू मोठं 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 होत जातं त्यावेळेस ते लेकरू कसं जातं, आईपासनं दूर 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 जातं. परंतु जेव्हा ते लहान असतं तेव्हा त्याच्यासमोर एखादी अप्सरा सुद्धा नेऊन ठेवली आणि एकीकडं आई आणि एकीकडं अप्सरा, तरी सुद्धा ते लेकरू आपल्या आईकडंच जाणार, अप्सरेकडं जाणार नाही. परंतु जेव्हा ते मोठं 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 होत जातं तेव्हा मात्र तो निश्चित अप्सरेकडं जाणार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतो,
परी त्या कमळाचे जीवनू. कमळाला सर्वात प्रिय काय आहे? सूर्य आहे. सूर्य उगवल्याबरोबर कमळ काय होतं? फुलतं. आणि सूर्य मावळल्याबरोबर ते सुद्धा काय होत जातं? मिठत जातं. म्हणजे ते सुद्धा काय होतं? सुकून जातं. मग सगळ्यात प्रिय कमळाला काय आहे? सूर्य सूर्य. विठ्ठल विठ्ठल. पण बघा, सूर्य जो सगळ्यांना प्रिय आहे, तो सूर्य दोघा जणांना प्रिय नाहीये. दोघा जणांना तो आवडत नाही. एक म्हणजे ज्याचं दिवसा नाव घेत नाहीत त्याला काय म्हणतात? घुबड. आणि दुसरं म्हणजे सोनकिडू, त्याला काय म्हणतात? अजून एक विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सोनकिडूच म्हणतात बरं का. कुठं सोनकिडू म्हणतात, कुठं काजवा म्हणतात. आमच्या इकडं काजवा म्हणतात. आग्या. म्हणजे प्रत्येकाकडची भाषा कशी असते? वेगळी वेगळी असते. बरं, ते जे सोनकिडू आहे आणि ते जे घुबड आहे, त्या घुबडाला सुद्धा सूर्य आवडत नाही. विश्वाचे आयुष्य जेने उजडले, तो सूर्य देखुनी आसवळे. पापिया फुटती डोळे डुडुळाचे, त्याला सुद्धा सूर्य प्रिय नाही. विठ्ठल विठ्ठल. घुबडाला सूर्य आवडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काजव्याला सुद्धा सूर्य आवडत नाही. पतंगा नावडे खंती, पतंगा नावडे ज्योती, खगोत भानुची खंती, काटिटी बेने आपापती वैरी केला. मग तुकोबाराय म्हणतात, हे सुद्धा, याला सुद्धा, या दृष्टांताला सुद्धा फक्त 25% मार्क आहेत. मग 100% दृष्टांत कोणता बरोबर आहे? विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे जाणे विन पीक नवे नवे जाण. बघा, पाणी, पाणी हे कसं आहे? सगळ्यांना प्रिय आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. मग पाणी कसं आहे? सगळ्यांना प्रिय आहे. तसंच एका आईला कसं आहे लेकरू? अत्यंत प्रिय आहे. अभंगाच्या शेवटच्या म्हणे माता, तू का म्हणे माता, तू का म्हणे माता, तू का म्हणे माता, तू का म्हणे माता, तू का